नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या, आज आपण काय करणार आहोत, म्हणजे जो काही तुमचा पेपर सेट आहे ना, त्याच्यामधले 25 क्वेश्चन तुम्हाला मॅथ्सचे आणि 25 क्वेश्चन जे काही आहे ते मराठीचे आहे ना. मॅथ्स आणि रिझनिंग ते सोबतच होईल 25, आणि 25 ते 30 क्वेश्चन तुम्हाला मी काय कशाचे देतो, मराठीचे देतो. सोबतच आहे दोन्ही है ना, एक टेस्ट प्रमाणे घ्या त्याला, राईट. आणि जीके जीएसचा आहे ते तुमच्या बेसिसवर तुम्ही ते करून घ्या. ठीक आहे, ओके. चला आजच्या प्रश्नसंचाला आपण काय करू, वेळ न घालवता सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1 पहा, काय म्हणतो रे हा क्वेश्चन नंबर 1. तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, राईट. जो तूप असतो, तूप हा शब्द जो आहे तो नेमका कोणत्या भाषेमधून आपल्या मराठीमध्ये आलेला आहे, बरोबर आहे. तत्सम आणि तत्व शब्दसिद्धी, राईट. शब्दसिद्धी करूनच जायचे. कोणती एक्झाम असो, ते टीसीएस पॅटर्न असो, कोणताही पॅटर्न असो, आयबीपीएस पॅटर्न असो, साधा सिंपल पोलीस भरती असो, राईट है ना. तर जे शब्दसिद्धी आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, करूनच जावं लागेल. तर मग रे बाबा, तू हा शब्द आपण कुठून उचललेला आहे, आपल्याकडे ऑप्शन आहे. पहिला तेलुगू, राईट. सेकंड ऑप्शन आहे कन्नड, थर्ड ऑप्शन आहे फारसी, आणि फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे, अरबी. फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे, अरबी. मग काय होतं रे, काय होईल, काय आहे तू जो दिलेला आहे, तू कोणत्या भाषेतून आहे, यस. हा कोणत्या भाषेतून आला सर, ऑप्शन 2 कन्नड भाषेतून काय झालेलं आहे, कन्नड भाषेतून तो कुठे आलेला आहे, मराठी भाषेमध्ये आलेला आहे. काय तू, क्लिअर आहे इथपर्यंत. तू हा शब्द कन्नड भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, समजलं, क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढारी. आणि पुढारीचा आपल्याला काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पुढारीचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पहिला आहे सामान्य नागरिक. पहिलं काय आहे, सामान्य नागरिक. पहिला काय आहे, सामान्य नागरिक. दुसरा काय आहे, नेते. तिसरा ऑप्शन आहे अनुयायी, आणि चौथा आहे भक्त लोकांची रांग. भक्त लोकांची रांग. क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, पुढारी दिलेला आहे, पुढारी हा शब्द दिलेला आहे, आणि त्याचा अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचं आहे, तिथे सांगायचं आहे. मग पुढारीचा अपोजिट विरुद्धार्थी शब्द सामान्य नागरिक होते का नाही होत सर. मग काय केलं, याला क्रॉस केला. नंतर पुढारीलाच नेते म्हणतो, हा काय झाला, समानार्थी शब्द झाला. आपल्याला काय पाहिजे, विरुद्धार्थी पाहिजे, राईट है ना. नंतर काय, भक्त लोकांची रांग आणि अनुयायी, दोन मध्ये काय होऊ शकतो थोडस वादविवाद. तर सरळ सरळ पुढारी जो असतो, पुढारीचे कोण असतात रे बाबा, भक्त असतात का. आजकाल 2014 नंतर भक्त व्हायला लागले पुढाऱ्यांचे, है ना. पण पुढाऱ्यांचे भक्त होऊ नका, है ना. कारण भक्तीसाठी देव आहेत, त्या देवांची भक्ती करा, माणसाची भक्ती करू नका. कारण माणसाची जर भक्ती करायला लागले तर तो ज्याची भक्ती आपण करतो तो स्वतःलाच देव समजायला लागतो, राईट है ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या का, हा अनुयायी काय आपलं आन्सर आहे, अनुयायी ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. पण लक्षात ठेवायचं है ना, हे 2014 नंतरचं हे मॅटर आहे. 2014 नंतर काय होत आहे, सगळीकडे भक्त लोकांची काय होत आहे, गर्दीच गर्दी होत आहे. का, कारण त्यांनी काय केलेलं आहे, माणसाला देव समजण्याचं काय म्हणजे माणसाला ते काय करून राहिलेले, देव समजत आहे, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या है ना, ज्याची हे त्यालाच द्यायची, कोणालाही काही करून ठेवायचं नाही, है ना. तर लक्षात घ्या. मग पुढारीचा विरुद्धार्थी शब्द काय होते, अनुयायी. तिसरा क्वेश्चन आहे आपल्याकडे श्रेयस्कर है ना. संधी विग्रह ओळखा म्हणते. मग इथे दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, श्रेय प्लस कार पहिलं, नंतर श्री विसर्ग दिलेला आहे कार, नंतर तिसरं ऑप्शन दिलेलं आहे श्रेयस कर, आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, श्रेयस कर. मग काय होते याचं, काय आन्सर काय म्हणते रे, श्रेयस्करचं. तर हा जो स आहे, या सचा काय होते, इथे विसर्ग झालेला आहे. या सेंटेन्स मध्ये सचा विसर्ग झालेला आहे. इथे होतो का नाही सर, म्हणजे हे नाहीये. बी ऑप्शन मध्ये होतो का नाही, इथे होतो का श्रेयस्कर, नाही. इथे हे कुठे झालं, विसर्ग. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर, श्रेयस्कर है ना. सचा काय झालेला आहे, इथे विसर्ग झालेला आहे. लक्षात राहील, क्लिअर आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन पहा. केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर, है ना. केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर. काय ओळखायचंय आपल्याला, नाम ओळखायचं आहे. काय ओळखायचं आपल्याला,
नाम ओळखायचं आहे. काय असते नाम? यस, नाम काय असते? काय बोलतो आपण त्याला? नामाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण नावाला? वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना यांना आपण काय करतो? ज्या नावाने संबोधतो त्याला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. याच वाक्यात आपल्याला काय करायचंय? नाम ओळखायचंय. केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर, पहिला ऑप्शन दिलेला आहे. करायचं काय आहे? नाम ओळखायचं आहे. ऑप्शन काय दिलेला आहे? रंग. दुसरा ऑप्शन दिलेला आहे उधळण. तिसरा ऑप्शन दिलेला आहे बाहेर. आणि फोर्थ ऑप्शन काय आहे? फोर्थ ऑप्शन आहे आहेच, है ना? रंग, उधळण, आहे, बाहेर. याच्यापैकी तुम्हाला काय ओळखायचं? याच्या ऑप्शन मध्ये नाम सांगायचं आहे. चल, यस, काय आहे त्याच्यात नाम? नाम काय आहे? उधळण आहे का? उधळण आहे का? नाही सर, उधळण नाही आहे नाही, बाहेर नाही. काय आहे? रंग. काय आहे? रंग आहे. राईट, रंग. रंग काय आहे? नाम आहे. ठीक आहे. चल, नेक्स्ट क्वेश्चन वर येऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहे? असं सर्वनाम जे पर्टिक्युलर स्त्रीलिंगीमध्ये यूज केलं जाते आणि त्याचा पुल्लिंगीमध्ये सुद्धा, म्हणजे लिंगानुसार ते काय होते? चेंज होते. लिंगानुसार काय होते? चेंज होते, है ना? तर मग कोणतं आहे? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मी. पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे? मी. सेकंड ऑप्शन काय असते? तू. सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे? तू. थर्ड ऑप्शन काय दिलेलं आहे? हा. आणि फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे? आम्ही. फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे? आम्ही. मग सांगा आता याच्यामध्ये लिंगानुसार बदलणारं सर्वनाम मी बदलते का? पुल्लिंगी असेल तरी तो स्वतःला मीच म्हणतो आणि स्त्रीलिंगी असेल तर ती काय म्हणते? मीच म्हणते. बरोबर, काय का? नंतर स्त्रीलिंग, स्त्री असेल किंवा मुलगी असेल तिलाही आपण तू म्हणतो. बरोबर, आणि मुलगाही असेल त्यालाही आपण काय म्हणतो? तू म्हणतो. पण म्हणजे हे दोन्ही झालेत का? नाही, दोन्ही काय आहे? आपले रॉंग आन्सर आहे. दोन्ही काय आहे? रॉंग आन्सर आहे. थर्ड ऑप्शन वरती या. आता वा, हा मुलगा, इथे राहतो. हा मुलगा. बरोबर आहे. आता मुलगाचा अपोजिट काय आहे? काय असते? अपोजिट लिंग कोण काय आहे? मुलगा. मुलाचं मुलगी. मुलगी. बरोबर आहे. मग आता मला सांगा, हा मुलगा, हा मुलगी म्हणाल का? हा मुलगी म्हणतो का आपण? नाही, आपण काय म्हणतो इथे? ही मुलगी म्हणतो ना. म्हणजेच लिंगानुसार जे बदलणारं सर्वनाम आहे ते कोणतं आहे बाबा? ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर. फोर्थ बदलते का? फोर्थ बदलते का? नाही, आम्ही आहे ना क्वेश्चन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. चल, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? खाली ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी आणि त्यांनी विचारलेलं आहे की जे काही तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने आहेत ते कोणती आहे? याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला पहिला ऑप्शन दिलेला आहे क. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? क. सेकंड ऑप्शन मध्ये दिलेलं आहे च. थर्ड ऑप्शन मध्ये दिलेलं आहे छ. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? ज दिलेलं आहे. राईट है ना? मग याचं आन्सर काय होईल? यस, काय होईल आन्सर? व्यवस्थित सांगा आता. काय होईल सर? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर, है ना? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर, है ना? लक्षात व्यवस्थित घ्या बरं. काय प्रॉब्लेम आहे त्या सेंटेन्स मध्ये? सर काय झालेलं आहे, इथे वेगळे ऑप्शन दिलेले नाहीयेत. याच्यामध्ये काय होत आहे, दोन असे ऑप्शन आहेत की जे काय करतात ते आपला जे काही क्वेश्चन आहे त्याला फॉलो करतात. मग कोणतं? च. एक च आहे आणि दुसरा काय आहे? ज आहे. एक च आहे आणि ज आहे. च आणि ज नाही. च नाही, ज नाही. काय? च आणि ज. हे जे आहेत हे कोणते अल्पप्राण आहेत रे बाबा? तालव्य अल्पप्राण आहेत. कोणते अल्पप्राण आहेत? तालव्य अल्पप्राण आहे. म्हणजे इथे एक आपण ऑप्शन देऊ. काय देऊ? च व ज, है ना? म्हणजे आता इथे मी काय म्हणेल की ऑप्शन 5 इज द राईट आन्सर, है ना? ते ऍक्च्युअली तिथे वेगळे ऑप्शन घ्यायचे होते पण आता ठीक आहे. चल, नेक्स्ट पाहू. क्वेश्चन नंबर 7 आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणते? विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये. विद्यार्थ्यांनी कसं वागू नये रे भाऊ? उद्धटपणे वागू नये. जो अधोरेखित शब्द दिलेला आहे ना, तो ओळखायचा आहे आपल्याला. मग काय आहे तो? पहिला ऑप्शन आहे भावकर्तृक. सेकंड ऑप्शन दिलेलं आहे अकर्तृक आणि थर्ड ऑप्शन आहे धातू साधित आणि काय नंतर
सिद्ध. धातू साधित सिद्ध आहे का? दोन्ही नाही आहे. इथं तर इथे क्लिअर झालं. धातू साधितही नाहीये आणि ते सिद्धही नाहीये. भाव कर्तृक आहे का? भाव आहे का कुठल्या प्रकारचं? काही नाही. काय म्हणजे तिथे सरळ सरळ सांगितलं गेलेलं आहे, म्हणून इथे ऑप्शन काय उरलेलं आहे? सेकंड उरलेला आहे. आणि सेकंड काय आहे? करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये. वागू नये हे कसं क्रियापद आहे? वागू नये हे अकर्तृक क्रियापद आहे. वागू नये हे काय आहे बाबा? अकर्तृक क्रियापद आहे. ठीक आहे का? ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता? व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता? तर पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे मनस्थिती, सेकंड ऑप्शन मध्ये दिलेला आहे मनस्थिती, फोर्थ ऑप्शन दिलेला आहे मनस्थिती आणि थर्ड ऑप्शन दिलेला आहे, फोर्थ ऑप्शन दिलेला आहे मनस्थिती. मग हे असं असते का? नाही, कारण मनस्थिती लिहितो तेव्हा आपल्याला विसर्गाची गरज आहे. विसर्ग होतो तिथे, हे पण नाही आहे है ना. मग हे आहे का? हो, यस सर, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. आणि हे असं सुद्धा लिहिल्या जात नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? 8 क्वेश्चन क्लिअर आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे रे भाऊ, 9वा. मध्यरात्रीचा भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. बरोबर आहे. काय म्हणते हा? मध्यरात्रीचा भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. काय ओळखायचं आहे आपल्याला? विशेषण ओळखायचं आहे. त्याचा ते प्रकार दिलेला आहे इथे. मग पहिला ऑप्शन दिलेला आहे गुण, दुसरं दिलेलं आहे संख्या, तिसरं दिलेलं आहे सार्वजनिक आणि फोर्थ काय दिलेलं आहे? धातू साधित. चौथं काय दिलेलं आहे? धातू साधित है ना. काय पाहिजे आपल्याला? विशेषण पाहिजे. मला एक सांगा आता इथे काय आहे रे बाबा? कोणतं इथे? गुण दाखवते का कोणाचा? नाही, क्वालिटी दाखवत नाही. बरोबर. इथे आता ऍक्च्युअली विशेषण म्हणजे क्वालिटीच असते है ना. गुण. नंतर संख्या आहे का? नाही. राईट है ना. तिसरं सार्वजनिक नाही. काय बोललं? धातू साधित आहे. आणि धातू साधित काय आहे है ना. फोर्थ ऑप्शन काय आहे तुमचा? करेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट आन्सर आहे. मध्यरात्रीचा भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. हे कोणतं विशेषण आहे? तर काय रे बाबा? हे धातू साधित आहे. काय आहे? धातू साधित आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो हा? वाक्यात सर्वनाम वापरले जाते. वाक्यात सर्वनाम वापरले जाते. पहिला ऑप्शन आहे नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी. नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी म्हणजे एखाद्या सेंटेन्स मध्ये है ना एकच नाम काय होत असेल, वारंवार काय होत असेल, रिपीट होत असेल, वारंवार येत असेल, तर ती अशी रिपिडन्सी रिडंडन्सी काय करण्यासाठी? टाळण्यासाठी. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? द्विरुक्ती है ना. पुन्हा पुन्हा येणे. नंतर नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी. नंतर कधीच केला जात नाही. आणि भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी. भाषेला सौंदर्य प्राप्त करायचं काम कोणाचं आहे? अलंकाराचं आहे. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्याचं काम कोणाचं आहे? अलंकाराचं आहे. म्हणजे हा ऑप्शन होईल का? नाही. ऑप्शन 4 रॉंग आहे. कधीच केला जात नाही का? नाही, ऑलवेज केला जातो है ना. नंतर नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी. नामाच्या ऐवजी तर वापरला जातो, पण याला आपल्याला एक पर्टिक्युलर हे पाहिजे. इथे आणि इथे कन्फ्युजन होऊ शकते. तर लक्षात घ्या, नामाच्या ऐवजी वापरला जातो हे बरोबर आहे, पण कधी का एक आता सेंटेन्स मध्ये फक्त एकच नाम आहे. बरोबर आहे. सेंटेन्स मध्ये एकच नाम आहे, तर त्याच्या ऐवजी मी सर्वनाम वापरेल का? नाही. काय होईल? त्याच सेंटेन्स मध्ये जर ते नाम पुन्हा त्याचा उल्लेख झाला, बरोबर आहे ना, जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या सेंटेन्स मध्ये नामाचा काय होत असेल, एकच नाम जे काय होत असेल पुन्हा पुन्हा होत असेल, तर अशा वेळी आपण काय करतो? त्याच्याऐवजी सर्वनाम यूज करतो. म्हणजेच नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? सर्वनामाचा यूज करतो, सर्वनाम वापरतो. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे. याच्यामध्ये काय कोणाला अडचण आहे का? नाही ना. ठीक आहे. चला, भाषा विषयक कौशल्य साधारणपणे किती पायऱ्या आहेत? भाषाविषयक जे काही कौशल्य आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे किती पायऱ्या आहेत? पहिला ऑप्शन दिलेला आहे 5, सेकंड ऑप्शन आहे 3, थर्ड ऑप्शन आहे 4 आणि चौथा ऑप्शन आहे 2. चौथा ऑप्शन काय आहे? 2. आता मला एक सांगा, किती कौशल्य आहे? भाषण कौशल्य, भाषा कौशल्य किती आहे? किती आहे? किती आहे? किती आहे सर? 5 आहे ना. कोणकोणते विचारलं सांगता येईल का? कोणकोणते विचारलं तर सांगता येईल का? कोणते आहे?
भाषा कौशल्य 5 आहेत. कोणते सर? काय आहे? एक तर असते आपल्याकडे आपण ऐकतो, ऐकणे, नंतर बोलणे, ऐकणे, बोलणे, नंतर लिहिणे, नंतर वाचणे, है ना? ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे, आणि सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं काय आहे जे तुम्ही विसरता? आकलन करणे. कोणत्याही गोष्टीचं काय करणे? आकलन करणे. हे 5 काय आहेत रे बाबा? भाषा कौशल्याचे काय आहेत? पायऱ्या आहेत. सर लक्षात राहत नाहीत, कसं ठेवायचं? तर छोटंसं बाळ असते, त्या छोट्याशा बाळाच्या उदाहरणावरून ठेवायचं. काय होते? ते छोटंसं बाळ असते, सुरुवातीला डायरेक्ट बोलते का? नाही, पण ऐकते ना. ऐकते का नाही? ऐकत असते. बरोबर आहे. छोटं बाळ काय करत असते? ऐकत असते. डायरेक्ट बोलते का नाही? पण त्याची नेक्स्ट स्टेप काय आहे? थोडासा मोठा झाला है ना, 12 महिन्याचा झाला, 13 महिन्याचा झाला, तर काय होते? तो ऐकण्यासोबत सोबतच काय करतो? बोलतो. बरोबर आहे. मग आणखी 2-4 वर्षाचा झाला तर आपण त्याला काय करतो? शाळेत घालतो. शाळेत टाकल्यानंतर काय होते? शाळेत घातल्यानंतर काय होते? तो लिहायला वाचायला शिकतो. बरोबर बरोबर आहे ना? लहान बाळ आहे, ते ऐकते, नंतर ऐकता ऐकता ते काय होते? बोलणं शिकते. बोलताना काय होते? ते 2-3 वर्षात झालं की त्याला शाळेत टाकतो, ते लिहिणं वाचणं शिकते. आणि नंतर जेव्हा तो काय होते? काय करायला लागते रे बाबा? आकलन करायला लागते. क्लिअर आहे? लक्षात राहील का? लहान बाळाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजेच भाषा विषयक कौशल्यांची साधारणपणे किती पायऱ्या आहेत जर विचारलं तर त्याचा आन्सर काय लिहायचं? 5. नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 12वा नंबरचा क्वेश्चन आहे. वर आनंदाने नाचत होता, है ना? अधोरेखित शब्द आहे. काय दर्शवतो म्हणते? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे विशेषण, दुसरं ऑप्शन दिलेलं आहे नाम, तिसरं दिलेलं आहे क्रिया विशेषण, आणि चौथं काय आहे? शब्दयोगी अव्यय. चौथं काय आहे? शब्दयोगी अव्यय. चला, हे तर मला क्लिअर आहे की शब्दयोगी अव्यय नाहीये. कन्फ्युजन होऊ शकते, पण शब्दयोगी अव्यय आहे का? नाही. क्रिया विशेषण आहे का? नाही. आता विशेषण आणि नाम या दोन पैकी आता तुम्हाला एवढं इझी करून दिलेलं आहे, तर या दोन पैकी तुम्हाला यायला पाहिजे. येते का? काय आहे? वर. वर म्हणजे वर नाही रे बाबा, है ना? वर नाही. वर कोणाला म्हटलेलं इथे? नवरदेव. वर म्हणजे इथं काय आहे? नवरदेव. 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 नवरदेव काय करत होता? आनंदाने नाचत होता. अलीकडे नवीन ट्रेंड आहेत. अलीकडे काय होते? नवऱ्या सुद्धा काय करतात? आनंदाने नाचत असतात, है ना? कोणी गात असते, कोणी नाचत असते, वेगवेगळ्या गोष्टी करत असतात, है ना? आनंद व्यक्त करतात. ठीक आहे. तर मग आता हा वर कोणता आहे? हा नवरदेवाचा वर आहे. हा वर कोणता आहे? नवरदेवाचा वर आहे. आणि वर आनंदाने नाचत होता म्हणजे याच्यात काय पाहिजे आपल्याला? नवरदेव म्हणजेच वर आहे ना, म्हणजेच हे काय आहे? नाम आहे. हे काय आहे? नाम आहे. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. चला, नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे 13 नंबरचा क्वेश्चन आहे. देव आणि दानव. 13 नंबरचा क्वेश्चन काय आहे? देव आणि दानव. हळद आणि कुंकू, नंतर तप हेच धन. तप हेच धन. आणि फोर्थ काय आहे? पान पत्राजवळ वगैरे. आणि काय ओळखायचं आहे आपल्याला? काय करायचं आहे? समाहार द्वंद्व समास ओळखायचा आहे. समाहार म्हणजे काय होते रे बाबा? ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या सुद्धा, आणि त्याच्यासोबत काय होते? काय होते? त्याच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी आपोआपच येत असतात, है ना? बाजारहाट. बाजारहाट समाहार द्वंद्वाचं काय एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही बाजारहाटाला जाता किंवा सिंपल पाहना, ज्यावेळेस तुम्ही भाजी वगैरे घ्यायला जाता, है ना? भाजी वगैरे घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला ज्या नेमक्या भाज्या आहेत त्या घेत असतात, ज्या पाहिजे आहेत, आणि वरून काय म्हणते? 2-4 मिरच्या टाकून दे म्हणते. बरोबर आहे, है ना? ज्या भाज्या घ्यायच्या तुम्हाला त्या तर घेतल्याच, शिवाय मिरच्याचं जाऊ द्या, जो सांबार असतो तुमच्याकडे, सांबार, कोणी कोथिंबीर वगैरे म्हणतात, कोशिंबीर काय, है ना? सांबार कोशिंबीर वगैरे जे म्हणतात, तर आहे ना, तर तो तुम्हाला त्या काय करतात? 2-4 गोष्टी अशाच फ्री मध्ये, फुकटमध्ये, मुफ्तमध्ये काय करतात? देऊन देत असतात. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही बाजाराला गेल्यानंतर भाज्या वगैरे तर तुम्हाला पैशाने घ्याव्या लागल्या, पण त्याच्या सोबतच काय आलं रे बाबा? जो काही सांबाराच्या 2-4 काड्या आहेत किंवा 2-4 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या टाकत असतात ना, है ना? तर त्या सगळ्या म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तर आहेच, आणि त्याच्या सोबतच काय आलेलं आहे? बाकीच्याही गोष्टींचा काय झालेला आहे? ऑटोमॅटिकली आपोआपचपणे काय झालेला आहे? उल्लेख झालेला असते. मग समाहार द्वंद्व. मग आता इथे कोणकोणतं आहे? हळद कुंकू आहे का? हळद आणि कुंकू नाही. हळद आणि कुंकू नाही. देव आणि दानव नाही.
तपोहेच धन म्हणजे तपोधन हे आहे का? नाही. मग काय आहे? पानपत्रावळ वगैरे. मग पानपत्रावळ म्हणजे फक्त पत्रावळी का? पानपत्रावळ म्हणजे फक्त पत्रावळी का? नाही. त्याच्यासोबत जे जे काही साहित्य येते ते सुद्धा त्याच्यामध्ये आपोआपच त्याचा काय झालेला असतो? उल्लेख झालेला असतो. पानपत्रावळ म्हटलं तर मग त्यासोबत द्रोण आले, नंतर ते ग्लास आले, है ना. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग आता तिथे मी उल्लेख केलेला आहे का पानपत्रावळ म्हटलं तिथे मी पर्टिक्युलर उल्लेख केलाय का ग्लास, द्रोण असं केलाय का? नाही. पण पानपत्रावळ जर म्हणत आहोत तर आपोआपच तिथे काय झालेलं आहे? सगळाच उल्लेख झालेला आहे. अशा वेळेस अशा समासाला काय म्हणतो आपण? समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. नंतर घ्या 14 नंबरचा क्वेश्चन आहे. जो अभ्यास करतो तो परीक्षेत काय होईल रे भाऊ? पास होईल. साहजिकच आहे. जो काय करेल? अभ्यास करेल तो परीक्षेत काय होईल? पास होईल. सर्वनामाचा प्रकार है ना. जो अभ्यास करतो तो काय करतो? परीक्षेत पास होतो. इथे आहे जो आणि काय आहे? तो. जो तो. मग पहिला ऑप्शन दिलेला आहे दर्शक सर्वनाम. पहिला ऑप्शन काय आहे? हे दर्शक सर्वनाम. दुसरा ऑप्शन काय आहे? संबंध दर्शक सर्वनाम. संबंध दर्शक किंवा संबंधी दर्शक. राईट. तिसरा आहे प्रश्नार्थक आणि चौथं काय आहे? आत्मवाचक. चौथं काय आहे? आत्मवाचक. आत्मवाचक स्वतःबद्दल आहे का? काही नाही. स्वतःबद्दल आहे का? नाही. प्रश्नार्थक आहे का? नाही. मग आता इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. दर्शक आणि संबंध. दर्शक आणि संबंध. इथे या सेंटेन्स मध्ये काय होऊन राहिलं रे बाबा? दर्शकही आहेत का? नाही आहे. दर्शकही नाही आहे. काय राहिलेले? संबंधी राहिलेले. आणि संबंध दर्शकच काय आहे ते? जो तो. इथे संबंध सांगितला ना. जो अभ्यास करेल तोच काय होईल रे बाबा? पास होईल. जो अभ्यास करेल तोच काय होईल? पास होईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 15 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 नंबरचा. आनंदचा पतंग उंच उडाला. जो आनंद आहे त्याचा पतंग काय झाला म्हणते रे भाऊ? वर 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 उडत गेला है ना. आनंद सोबत. बरोबर आहे ना. आनंदचा पतंग उंच उडाला. आता आपल्याला काय करायचंय? याचा विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. जो कोणाला लागून येत असतो? नामाला किंवा नामाला विशेषणाला येतो है ना. इथे पहा इथे काय झालेलं आहे? आनंद. आनंदला काय लागलेलं आहे? चा. चा ची चे. चला चा ची चे. चा ची चे है ना. चा ची चे. चा ची चे काय आहे? कोणता आहे? पहिला पंचमी. पंचमी आहे का? नाही. पंचमीचा काय असते? पंचमी कशी ओळखतो आपण? ऊन हून. राईट. नंतर तृतीया त इया. राईट. चतुर्थी सलाते सलानाते. राईट. ते आहे ना. लक्षात राहिलं विभक्त्या. म्हणजे तिथं ऑप्शन काय आपला? षष्टी आहे. चाचीचे हे जे आहे हे जी विभक्ती आहे चाचीचे ही काय दाखवते रे बाबा? षष्टी दाखवते. काय दाखवते? षष्टी दाखवते. आणि षष्टी काय असते? मालकी हक्क दाखवतो आपण त्या गोष्टीवरून. षष्टी काय शो करत असते? काय दर्शवते? मालकी हक्क एखाद्या गोष्टीवरचा. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजेच आनंदचा चा म्हटलं तर म्हणजे इथे कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? षष्टी. कोणता आलेला आहे? षष्टी. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 नंबरचा क्वेश्चन आहे. हे किंवा ते. हे किंवा ते असे अनिश्चित आहे म्हणते. ह्याच्या आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ते ओळखायचं आहे ना. काय ऑप्शन आहे? पहिला वैकल्पिक. दुसरा ऑप्शन आहे व्यवहार शून्य. तिसरा आहे संक्रमक. आणि चौथा काय आहे? वैधानिक. तर मग हे किंवा ते काय असते रे बाबा? है ना. हे किंवा ते म्हणजे हे असेल ना किंवा ते असेल है ना. काय आहे तिथे? काय दाखवते? विकल्प दाखवत आहे आपल्याला. म्हणजेच काय आहे? वैकल्पिक आहे. अयोग्य शब्द ओळखा. अयोग्य शब्द ओळखा. अयोग्य शब्द काय आहे? तप्तर, चमत्कार शब्द आणि शुद्ध. या चार ऑप्शन मध्ये एक ऑप्शन काय आहे? गडबड आहे. आणि तो ऑप्शनच आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे है ना. मग काय रे बाबा? शुद्ध बरोबर आहे है ना. शब्द असाच लिहितात. चमत्कार असाच लिहिते. प्रॉब्लेम कुठे आहे? इथे तप्तरला. तत्पर. ऍक्च्युअली याला काय म्हणायचं आहे? तत्पर असं लिहितात. राईट. तत्पर. क्लिअर आहे. अयोग्य म्हणजे चुकीचा शब्द आपल्याला काय करायचा असतो? ओळखायचा असतो. ठीक आहे. चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 18 नंबरचा. 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे? पुनर्जन्म. पुनर आणि तिथे काय दिलेलं आहे? प्लस जन्म संधी विग्रह ऑलरेडी केलेला आहे हा है ना. आणि हा कोणाचा आहे ते ओळखायचं आपल्याला. चार ऑप्शन दिलेले आहे. पूर्णजन्म, नंतर पूर्णजन्म है ना. इथे न वेगळं आहे, इथे न वेगळं आहे. पुनर्जन्म आणि पुनर्जन्म है ना. मग कोणता होते? हे असं असते का? काही नाही. नंतर
पूर्णजन्म आहे का? पूर्णजन्म असतो का? नाही, पूर्णजन्म नाही. काय असते? पुनर्जन्म. काय आहे ते? पुनर्जन्म. संधी विग्रह पाहून घ्यायचं, विचारला जातो, विचारलेला आहे तो ऑलरेडी, है ना? क्लिअर होतंय? क्लिअर होतंय सगळं? हे दोन्ही क्वेश्चन क्लिअर आहेत का? क्लिअर आहे. चलो नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन आहे. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली असेल हे, है ना? मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी काय केली? दाखवली. स्टेटमेंट आहे. आणि ब स्टेटमेंट आहे आम्ही उद्या सहलीला जाऊ. क स्टेटमेंट आहे जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तुम्ही आता सर्वजण घरी जा. ड स्टेटमेंट आहे. आणि इथे ऑप्शन दिलेले आहे. पहिल्यामध्ये क आहे, दुसऱ्यामध्ये ब आहे, तिसऱ्यामध्ये ड आहे, चौथ्यामध्ये अ आहे. आपल्याला काय पाहिजे? आत्मवाचक सर्वनाम शोधायचा आहे. मित्र लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पोलीस भरतीसाठी प्रॉपर तयारी करताना त्यावेळी तुमचे या गोष्टी क्लिअर असणं गरजेचे असतात. टेस्ट मार्फत किंवा सराव प्रश्नसंचा मार्फत आम्ही तुमचा अभ्यासच नाही तर नेमके कोणते टॉपिक तुम्हाला तयार करायचे असतात या गोष्टी सांगायच्या असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो? इथे टेस्ट किंवा सराव प्रश्नसंच घेत असतो. तर व्यवस्थित पाहायचे कोणते टॉपिक आहे, कोणत्या टॉपिक मध्ये काय प्रॉब्लेम होऊन राहिला, बरोबर आहे. आणि ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, अडचणी येत असतील, ते टॉपिक व्यवस्थित तयार करा, है ना? क्लिअर आहे, है ना? चलो नेक्स्ट काय मग इथे काय म्हणते? आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल, बरोबर आहे. मग आम्ही आहे का? नाही होत. नंतर जनतेला जागृत करणे हे त्यांच्यावर नाही. तुम्ही आता हे नाही. मग काय बोललेले आहे? ए आहे मी स्वतः म्हणजे स्वतःचा त्याच्यात बोध झालेला पाहिजे, बरोबर आहे. मी आपणहून या शब्दावरून काय होते? हे म्हणजे आपण काय केलेले इथे टिक केलेले आहे आणि हेच काय आपलं राईट आन्सर आहे. ठीक आहे. चला 20 नंबरचा क्वेश्चन आहे. 20 नंबरचा क्वेश्चन. क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. क्रियेचा जो भाव असतो हाच काय असतो? कर्ता असतो. नेक्स्ट पाहायचं दुसरा पॉइंट दिलेले आहे. क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी असते. तृतीय पुरुषी एकवचनी समजलं ना? ते एकवचन अनेक वचन तो कॉन्सेप्ट क्लिअर असेल. ठीक आहे. चलो नंतर तिसरा आहे त्याच्यामधला पॉइंट. कर्म असल्यास त्याची सप्रत्यय द्वितीय असते, है ना? कर्म असल्यास त्याची सप्रत्यय द्वितीय असते. ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे त्यांनी वरील लक्षणे प्रयोगाची आहे. वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहे ते त्यांना सांगायचं आहे. मग ऑप्शन पहिला आहे गौण कर्मणी, भावे प्रयोग, कर्मभाव संकर आणि कर्म कर्तरी. गौण कर्मणी आहे का? नाही सर, गौण कर्मणी हा होत नाही. कर्मभाव संकरी नाही, कर्म कर्तरी नाही. हा कोणता प्रयोग आहे? कोणत्या प्रयोगाची लक्षणे आहेत? तर ही सगळीच्या सगळी भावे प्रयोगाची काय आहेत रे भाऊ? लक्षणे आहेत. त्याच्यामध्ये काय असतो? क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी असते आणि कर्म असल्यास त्याची सप्रत्यय द्वितीय असते. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबरचा क्वेश्चन आहे. मला गाडीत पहिले आसन मिळावे, आहे ना? मला गाडीत पहिले आसन मिळावे. वाक्याचा प्रकार ओळखा म्हणते. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आज्ञार्थी वाक्य. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे? आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. सेकंड ऑप्शन मध्ये आहे स्वार्थी वाक्य, नंतर विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. काही संकेत वगैरे दिलेले आहे का? नाही. आज्ञा दिली आहे का? नाही. वाक्य आहे का? स्वार्थी आहे का? नाही. मग काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. कारण याच्यामधून याने काय व्यक्त केलेली आहे रे बाबा? याची इच्छा व्यक्त केलेली आहे. इच्छा व्यक्त केलेली आहे. शिवाय वा वी आणि वे, वा वी वे आणि त्याने काय केली? इच्छा व्यक्त केलेली आहे. ही कोणत्या वाक्याची ओळख आहे? विद्यार्थी वाक्याची ओळख आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? समजून आलं रे बाबा? काय कोणाला अडचण आहे इथपर्यंत? नाही ना? चल. हा प्रयोग इंग्रजीतून मराठीमध्ये आलेला आहे. पहिला दिलेला आहे नवीन कर्मणी प्रयोग, नंतर समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग आणि काय? पुराण कर्मणी प्रयोग. पुराण कर्मणी नाही, नंतर शक्य पण नाही आहे, सम पण नाही आहे. समापन म्हणजे शेवट, राईट? नवीन कर्मणी आहे. हा कोणता आहे? नवीन कर्मणी प्रयोग आहे जो काय घेतलेला इंग्रजीतून मराठीमध्ये आलेला आहे. आणि हा ओळखायचा कसा असतो? तर याच्यामध्ये कडून हा शब्द लागून येतो. या सेंटेन्स मध्ये जे काही याचे सेंटेन्स राहतील ना त्याच्यामध्ये काय असते? कडून हा शब्द काय झालेला असतो? लागलेला असतो, है ना? क्लिअर आहे?
समजून राहिलं? व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित करत राहा. चला ठीक आहे मित्र. 23 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. कोणता आहे? विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये. विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये. आणि वागू नयेला काय केलंय त्यांनी? अंडरलाईन दिलेली आहे. विचारलेले आहे अधोरेखित शब्द काय आहे. पहिलं दिलेलं आहे भाव कर्तृक क्रियापद. वागू नये भाव कर्तृक क्रियापद आहे. नंतर अकरणरूप क्रियापद धातू साधित आहे की सिद्ध आहे, है ना? धातू साधित आहे की सिद्ध आहे. धातू साधित आहे का? नाही. सिद्ध पण नाही आहे. मग आता कॉम्पिटिशन कोणाचं आहे? भाव कर्तृक क्रियापद आणि अकरण. हा इथे काय आहे? नाही. वागू नये नकारदर्शक शब्द आहे. नकारदर्शक शब्द असल्यामुळे हे काय आहे बाबा? ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. अकरणरूप क्रियापद. क्लिअर आहे? समजून राहिलं इथपर्यंत? काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? इथे 23 क्वेश्चन झाले. 23 क्वेश्चन मध्ये काही कोणाला अडचण आहे? नाही ना? चलो नेक्स्ट पहा. टिटवी देखील समुद्र आठवते. टिटवी एक छोटासा पक्षी असतो. टिटवी देखील काय करते म्हणते? समुद्र आठवते. विरुद्ध आशय सुचवणारी मन सांगा. याच्या विरुद्ध, है ना? समुद्र आठवते. समुद्र आठवणं शक्य आहे का? नाही. आता किती मोठी गोष्ट झाली ना ते, अथांग अशी. याच्या विरोधात पाहायला लागेल आपल्याला. विरोधात लागते म्हणजे थेंब थेंब तळसाचे नाही, भीत्यापाठी नाही, है ना? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत हा काय आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे इथपर्यंत. शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या म्हणजे सेशन आपल्या मराठीच्या सेशनचा. काय म्हणते? हा कृष्ण या शब्दाचे काय करायला लागते? स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग व्यवस्थित करून जायचं. व्यवस्थित शब्द करून हे करायचे. PYQ सुटला पाहिजे नाही. सुटायलाच नको PYQ. क्लिअर आहे? मग काय होतं रे? पहिलं ऑप्शन कृष्णा. पहिलं ऑप्शन काय आहे? कृष्णा. दुसरा आहे रुक्मिणी. तिसरा आहे श्याम. आणि चौथं काय? राधा. हे तर वेगळेच आहेत ना सगळे. श्याम कृष्ण. काय उरलाय? कृष्णा. कृष्णाचं शब्दाचं स्त्रीलिंग विचारलं तर काय होईल? कृष्णा होईल. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. काही कोणाला अडचण? तर मित्रांनो आता मॅथ्सचा क्लास चालू करणार आहे आपण. मराठीचा ऑलरेडी झालेला आहे. आता काय करू? मॅथ्सचा क्लास चालू करू. ओके. तर क्वेश्चन नंबर 1 आहे. ते तुम्हाला दिलं 7777 प्लस 5555 मायनस 8888 बरोबर किती विचारला आहे. आणि ते तुम्हाला कोणता रूल लागतो? बॉडमॉस रूल लागतो. बरोबर आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं? जी ही राहते ना ऍडिशन म्हणजे बेरीज. सर्वात प्रथम ऍडिशन करायची. काय होईल मग? 7 7 7 आणि 4 वेळा 5. बरोबर आहे. याला जर ऍड केलं किती होईल? 7 आणि 5 12. इथे राहतो कॅरी 1. 7 आणि 5 12 आणि 1 13. बरोबर आहे. इथे काय होईल मग? पुन्हा एक इथे कॅरी राहतो. 7 आणि 5 12 आणि 1 13. मग पुन्हा इथे कॅरी राहतो. 7 आणि 5 12 आणि 1 13. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती आले? 13,332. याच्यातून वजा काय करायचं आहे मग आपल्याला? 8,888. बरोबर आहे. तर 12तून 8 गेले किती राहतो? 4. मग इथे राहतो एक कॅरी, इकडे 1 जातो. बरोबर आहे. मग 13तून जे 9 गेले किती राहते? 4 राहते. बरोबर आहे. मग पुन्हा इकडे 1 घ्यावं लागेल आपल्याला. तर 13तून पुन्हा 9 गेले किती राहतो? 4. पुन्हा 1 इकडे एक्स्ट्रा मायनस करावं लागेल. मग इकडे काय होईल? 13तून पुन्हा 9 गेले 4 राहते. नंतर पुन्हा 1 एक्स्ट्रा. तर आपल्याला जी फायनल व्हॅल्यू किती मिळाली? 4,444. ऑप्शन मध्ये दिलेला आहे का? हो. तर ऑप्शन नंबर बी काय आहे? राईट आन्सर आहे. समजलं काय? सर्वात प्रथम काय केलं मी? याची ऍडिशन केली बॉडमॉसच्या नियमानुसार. आणि नंतर काय केलं मी? वजा केले. आणि मला जे फायनल आन्सर किती मिळालं? 4,444. समजलं ना? ओके. तर चला सेकंड प्रॉब्लेम कडे वळू आपण. इथे काय दिलं आहे तुम्हाला? सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला 650 गुणिला 729. ओके. प्लस 729 गुणिला 350. आता मला सांगा किती मोठी कॅल्क्युलेशन आहे? कॅल्क्युलेशन करू शकतो काय? ओके. इथेच थांबतो. तर प्रॉब्लेम काय झाला आहे? 650 गुणिला 729 प्लस 729 गुणिला 350. दिसायला तसं पाहायला तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॅल्क्युलेशन बी काय आहे? खूप कठीण आहे. पण यात तुम्हाला काही हिंट दिसते काय? हो बघा,
इथे 729 आणि इथे पण 729 आहे. म्हणजे हा दोन्ही टर्म मध्ये बघा एक टर्म कॉमन आहे, ती म्हणजे कोणची आहे 729. मग जर मी याला कॉमन काढलं तर ऍडिशन मध्ये काय राहील मग 650 प्लस 350 बरोबर आहे, हेच राहील ना. जर मी याच्यातून 729 आणि ह्या टर्म मधून जर 729 कॉमन घेतला तर काय राहील इथे 729 कॉमन राहील आणि जो ब्रॅकेट मध्ये काय राहील मग काय होईल 650 प्लस 350. समजलं काय? जर मी याला 729 ने पुन्हा मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्मला तर हेच इक्वेशन तयार होते बरोबर आहे ना. तर मग हे समजलं ना काय काढलं मी, म्हणून 729 ने कॉमन काढलं. मग इथे काय होईल 650 प्लस 350 किती होते 1000 बरोबर आहे. मग काय होईल इथे जर 729 ने तुम्ही 1000 ला मल्टिप्लाय केला तर काय होईल, तर आपला फायनल आन्सर किती आलेला आहे 72,000 नाही 7,29,000. ओके, आणि हे काय आहे फायनल आन्सर आहे. आणि मी ते काय केलं, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करणं, हे मल्टिप्लिकेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का नाही, खूप वेळ जाईल. म्हणून मी काय केलं दोन्ही जे टर्म आहे त्याच्यात मला 729 काय दिसला कॉमन दिसला म्हणून मी बाहेर काढला. मग इथे काय राहिलं 650 प्लस 350. मग 650 प्लस 350 किती होतो 1000. मग यांनी काय केला मी 729 ला मल्टिप्लाय केला आणि माझं फायनल आन्सर किती निघालं 7,29,000. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर सी जे आहे ते राईट आन्सर आहे. तर चला प्रॉब्लेम नंबर 3 कडे वळू. प्रॉब्लेम नंबर 3 काय दिलेला आहे आपल्याला, 4/7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. आता याला काही ट्रिक नसते, याला काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन नुसार हे करायचं आहे. मला सांगा ऑप्शन 12/14 याला काय, याला जर तुम्ही 12/14 ला जर 14 ने भागलं 2 याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर काय होतो, कशाने भाग जातो दोन्ही संख्येला 2 नी. तर इथे काय होईल 6/7 2 ने जर भाग दिला तर बेसक काय होतं 12 आणि बेसाती 14 होतं का अपूर्णांक तयार नाही. नंतर काय होईल 8/14 बघा इथे तयार होतो का तो. याला जर अशी कोणती संख्या आहे ज्याने दोन्ही संख्येला भाग जातो, म्हणजे 2 ने जातो का बेचोक किती होते 8 आणि बेसाती 14. तर बघा तुम्हाला जे विचारलंय ते कोणचं आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे काय म्हटलं तुम्ही, तुम्हाला 4/7 या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक कोणता म्हटला आहे तर 8/14 बरोबर आहे. याला तुम्ही दोघाला पण 2 ने भागले अंश आणि छेदामध्ये तर काय होतो 4/7 निघतो बरोबर आहे. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. काय म्हटलंय तुम्हाला, विक्रीची किंमत नफ्याच्या 5 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय राहील. ओके, समजलं का प्रॉब्लेम. काय म्हटलंय त्यांनी, जे विक्री मूल्य आहे काय म्हटलंय ती नफ्याच्या 5 पट आहे. समजा मी नफ्याला जर x घेतलं किंवा 100 घेतलं, समजा मी, समजलं काय, समजा तुम्हाला जो नफा झालेला आहे तो 100 आहे, 100 आहे समजा. ओके, आणि विक्रय मूल्य काय आहे म्हणते त्याच्या 5 पट आहे म्हणते. 100च्या जर 5 पट केला तर किती होईल 500 बरोबर आहे ना. आता मला सांगा, तुम्हाला नफा आपण मालूम आहे आणि विक्रय मूल्य मालूम आहे, याच्यापासून तुम्ही खरेदी मूल्य काढू शकता ना बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा जो कॉस्ट प्राइस आहे किंवा म्हणजे खरेदी मूल्य म्हणू शकता किंवा क्रय मूल्य म्हणू शकता. तर काय असतो विक्रय मूल्य मायनस काय असतो नफा, याच्यापासून काय काढू शकता तुम्ही कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत काढू शकता बरोबर आहे. तर काय असतो 500 काय दिलेलं आहे तुम्हाला विक्रय मूल्य दिलेलं आहे आणि नफा किती दिलेला आहे 100 दिलेला आहे, याच्यापासून काय मिळालं तुम्हाला 400. म्हणजे ही काय कॉस्ट प्राइस मिळाली आहे तुम्हाला. आणि जो नफा असो की तोटा असो तो कशावर निघतो आपल्या ज्या कॉस्ट प्राइस वर निघतो बरोबर आहे. म्हणजे जे विक्रय मूल्य राहतो त्याच्यावर निघतो बरोबर आहे. काय म्हणून इथे 400 तुम्हाला काय दिलेला आहे कॉस्ट प्राइस दिलेला आहे आणि फायदा कितीचा झालेला आहे 100चा. तर काय होईल ओके, तर किती पर्सेंटेज झालेला आहे त्याला शेकडा प्रमाण काय झालेलं आहे
25%. बरोबर आहे ना. आता मला सांगा, हे समजलं का सर्वांना? काय म्हटलं तुम्हाला? विक्रीची किंमत नफ्याच्या 5 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय आहे? समजा तुम्हाला जो नफा झालेला आहे मी कन्सिडर केलं तो 100 रुपये आहे. मग आणि एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला? विक्रीची किंमत ही नफ्याच्या काय म्हटलंय? 5 पट म्हटलंय. जर मी ही 100 घेतली याच्या 5 पट केली तर किती होईल? 500. बरोबर आहे ना. हे जर 500 झाली तर मला सांगा, आता तुम्हाला विक्रय किंमत पण माहीत झाली आणि नफा पण माहीत झाला. याच्यावर तुम्ही कॉस्ट प्राइस काढू शकता ना? हो. काय करायचं? 500 मधून 100 वजा करायचे. काय होईल? मग तुम्हाला कॉस्ट प्राइस मिळेल. आणि जर तुम्हाला तोटा किंवा नफा काढायचा असेल तो कॉस्ट प्राइस वर निघतो. मग काय केलं मी? नफा कितीचा झाला? 100चा. कितीवर? 400 वर इंटू 100 केलं आणि मला फायनल व्हॅल्यू किती मिळाली? 25%. समजलं काय? तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. 5 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. बॉडमॉस बेसवर आहे ते. ओके. तर सर्वात प्रथम काय करायचं? बॉडमॉसच्या नियमानुसार काय राहतो? सर्वात प्रथम काय करायचं? ब्रॅकेट असते, मग ऑफ असते, मग डिव्हिजन असते. मग सर्वात प्रथम काय करायचं? हे जे भागाकार आहे याला सॉल्व्ह करायचं. किती? 64 भागिले 16 किती होतो? 4 गुणिला 12 प्लस 13 मायनस 17. नंतर काय होईल? मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. किती होईल? 12 चौक 48 प्लस 13 मायनस 17. नंतर काय होईल? ऍडिशन म्हणजे बेरीज होईल. 48 आणि 13 किती होतो? 61 मायनस 17. तर 11 तून 7 गेले किती राहतो? किती राहतो? 4. बरोबर आहे. इथे राहिले कॅरी जाईल ना इकडे. 6 तून 2 गेले किती राहील? 4. 44 ऑप्शन आहे का? हो. ऑप्शन नंबर बी जे आहे ते राईट आन्सर. समजलं का सर्वांना? काय केलं? पहिले भागाकार केला, नंतर गुणाकार केला, नंतर अधिक केली आणि शेवटी वजा केली. बस हा बॉडमॉसचा नियम लावायचा, तुमचा आन्सर निघून जाईल. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला? एक सिरीज दिलेली आहे. काय म्हटलंय? 13, 17, 19 आणि 23. ओके. तर सिरीज मध्ये काय असू शकते? कधी कधी तुम्हाला मल्टिप्लिकेशन देऊ शकतात किंवा डिफरन्स. मोस्ट इन कॉमन रूल राहतात. एक तर डिफरन्स बघायचा म्हणजे फरक बघायचा किती असतो, किंवा म्हणजे गुणाकार आहे की ते बघायचा, किती टाइम्स आहे ते बघायचं. हे 3-4 रूल इथे नेहमी लागतो सिरीज मध्ये. तर काय होईल मला सांगा? 13 आणि 17 मध्ये डिफरन्स किती आहे? म्हणजे फरक किती आहे? 4चा. नंतर 17 आणि 2 मध्ये किती आहे? पुन्हा 2चा आहे. बरोबर आहे. आणि 19 आणि 23 मध्ये काय आहे? 4चा. म्हणजे बघा इथे काय नियम लागणार? 4 2 4. मग पुन्हा काय होईल? 2 ने वाढेल. बरोबर आहे. तर इथे काय होईल? 23 मध्ये पुन्हा 2 ने वाढेल ना. तर काय होईल? 23 मध्ये 2 टाकले तर 25. ओके. तर सांगा ऑप्शन काय आहे? ए जे आहे ते राईट आन्सर दिलेलं आहे तुम्हाला. ही समजली ना सिरीज? इझी होती. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. काय म्हणताय तुम्हाला? प्रॉब्लेम नंबर 7 आहे. काय दिलाय? 12 आणि 3 आणि ब्रॅकेट मध्ये दिलाय 147. इथे काय दिलेलं आहे? 13 आणि 5 174 दिलेला आहे. नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला 14 आणि 1 दिलेला आहे. तर काय होऊ लागते इथे? मला तर दिसू राहिलंय की काही हिंट लागू शकते काय? ओके. जर बघा इथे 12 गुणिला 12 147 पर्यंत पोहोचायचा मला एकच मार्ग दिसू राहिला इथे की मल्टिप्लिकेशन होऊ शकते. ओके. मग 12 गुणिला 12 केलं मी सर्वात प्रथम तर किती होतो? 144. बरोबर आहे. आता मला 147 पाहिजे. तर काय होईल? इथे मला 3 दिसत आहे खाली. जर मी इथे 3 ऍड केले तर काय होईल? 147 म्हणजे 147 होतो. म्हणजे बघा इथे एक जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली. सेकंड याच्यात बघू हीच कंडिशन सॅटिस्फाय होते काय?
काय होतो 13 गुणिला 13 किती होतो 169 प्लस याच्यात जर मी 5 टाकले तर काय होतो 174. ओके, म्हणजे दुसरी पण सॅटिस्फाय झाली. म्हणजे जी ही सिरीज आहे ही ह्या बेसवर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो पॅटर्न इथे फॉलो होऊ राहिला. मग इथे काय होईल 14 गुणिला 14 किती होते 196 प्लस त्याच्यात एक ऍड करायची तर काय होईल 197. हा एका ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन नंबर ए जे काय आहे राईट आन्सर आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. जर मूनला 2331, लोनला 4361 आणि लोडला जर 4367 म्हटलं तर तुम्हाला याच्या डी ची व्हॅल्यू काढायला सांगितली. काय म्हटलं तुम्हाला, मून याच्या समोरची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 2331. ओके, नंतर काय म्हटलं तुम्हाला लोनला, काय म्हटलंय तुम्हाला लोनला कोणची व्हॅल्यू दिलेली आहे 4361 आणि लोडला काय दिली आहे तुम्हाला 4361. तर डी ची व्हॅल्यू काय आहे म्हणताय. ओके, तर कशी काढसाल बघा. याच्यात काही म्हणजे तुम्हाला अल्फाबेट सिरीजचा ऑर्डर नाही दिलेला आहे आणि काही पर्टिक्युलर पॅटर्न नाही आहे याच्यात. हे प्रॉब्लेम थोडंसं डिफरंट राहतो. तुम्हाला कॉमन काही व्हॅल्यू दिलेल्या राहतो आणि त्याच्यातली एक व्हॅल्यू तुम्हाला काढायला सांगतात. ओके, तर मला सांगा मून बरोबर काय दिलेलं तुम्हाला 2331. काय दिसतंय कॉमन मला बघा. इथे जे ओ आहे 2 याच्यासाठी काय कोड दिसते 3, म्हणजे ओ साठी 3 दिसते बघा. इथे पण ओ साठी 3 दिलेला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट एम साठी बघा इथे 1 दिलेलं, किती दिलेलं आहे 2 दिलेला आहे. आणि ए साठी बघा, एन साठी बघा, दोन्ही याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला 1 दिलेला आहे, बरोबर आहे ना. बघा इथे नंतर इथे बघा ओ साठी इथे पण बघा 3 दिलेला आहे आणि ए साठी काय दिलेलं आहे तुम्हाला, ए साठी इथे पण काय दिलेलं आहे 6 दिलेला आहे, बरोबर आहे. ए साठी 6 दिलेला आहे. तर आता इथून डी ची व्हॅल्यू काढू शकता ना तुम्ही. बघा इथे ओ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3, ओ ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. एम ची व्हॅल्यू किती दिली आहे 2 दिलेली आहे. एन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 दिली आहे. ओ ची 3 दिलेली आहे, बरोबर. ए ची किती दिली आहे 6. आता सांगा सगळे व्हॅल्यू इथे मी काढून दिले आहे तुम्हाला. आता डी ची व्हॅल्यू काढू शकता ना. तर काय होईल बघा 4 तर असू शकत नाही. ओके, 3 असू शकते काय नाही, 6 असू शकते काय नाही. तर काय आहे इथे 7 जे काय आहे ते राईट आन्सर आहे. 7 जे काय राईट आन्सर आहे. कारण की ही 4 जी व्हॅल्यू आहे ती कशाची व्हॅल्यू आहे एल ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती दिलेली आहे सेकंड याच्या. म्हणजे काय करायचं तुम्हाला याच्यातून व्हॅल्यू शोधायच्या होत्या. याच्यासमोर जी व्हॅल्यू दिलेली होती ती त्या संख्येचीच व्हॅल्यू होती. म्हणजे एमच्या समोर दिली आहे ही 2, या ओच्या समोर दिली आहे 3, ही त्याची दिलेली व्हॅल्यू होती आणि तुम्हाला याच्यावरून डी ची व्हॅल्यू काढायला लागली होती. हे समजलं सर्वांना. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इथे 4 घंटे 60 मिनिट 20 सेकंद म्हणजे किती. आणि तुम्हाला हे जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे हे सेकंदात कन्वर्ट करायचं आहे. आता मला सांगा 1 मिनिट म्हणजे किती होतो 60 सेकंद, बरोबर आहे. तर 1 घंटा म्हणजे किती होत असेल मग 1 घंटा म्हणजे किती होतं 60 मिनिट आणि मिनिटाला जर 60 मिनिट होते ना, बरोबर आहे ना. 1 घंटा म्हणजे किती होतो 60 मिनिट. जर मला मिनिटाला अजून सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होईल 60 गुणिला 60 मग काय होईल म्हणजे किती होतो 3600 सेकंद. 3600 सेकंद होतो. 1 घंटा म्हणजे किती होतो 3600 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती होतो 60 सेकंद, बरोबर आहे ना. मग मला सांगा इथे तुम्हाला काय म्हटलंय 4 घंटे. मग 4 घंट्याला जर तुम्ही कशात कन्वर्ट केलं सेकंदामध्ये तर काय होईल 4 गुणिला 3600 प्लस आता तुम्हाला काय म्हटलंय 60 मिनिट म्हटलंय. 60 मिनिट म्हणजे काय होईल सेकंदात कन्वर्ट करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे किती होईल 36 प्लस इथे सेकंद दिलेले आहे ऑलरेडी 20. आता काय करायचं फक्त ऍडिशन करायचं काम राहिलं. काय होईल 36 गुणिला 4 किती होतो 144. 60 गुणिला 60 3600 प्लस 20. आता काय करायची ऍडिशन करायची 0 0 0 0 0 प्लस 2 किती होतो 2, 6 4 10, इथे काय होईल 8. ओके, तर 18020 सेकंद हे काय तुमचं राईट आन्सर आहे. हे समजलं काय काय म्हणतात तुम्हाला 4 घंटे 60 सेकंद 20
4 घंटे 60 मिनिट आणि 20 सेकंद याला काय करायचं तुम्हाला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर तुम्हाला माहितच असेल सर्वांना 1 मिनिट म्हणजे किती होतो 7 सेकंद. तर 1 घंटा म्हणजे किती होतो 36 सेकंद होतो. आणि काय करायचं याला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आणि ऍडिशन करून घ्यायची. ओके बस एवढंच करायचं होतं. नेक्स्ट आहे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला दर साल दर शेकडा 60% दराने 1000 रुपये मुद्दलाचे 73 दिवसाचे सरळ व्याज किती. सर्वात प्रथम लिहायचं दर म्हणजे काय असतो आपण याला कशाने डिनोट करतो ऑरनी बरोबर आहे म्हणजे 7%. ओके नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला प्रिन्सिपल 1000. नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला टाइम दिलेला आहे किती 73 दिवस दिलेला आहे. याला तुम्हाला वर्षात कन्वर्ट करायचे असेल तर काय करायचं 365 ने भागायचं बरोबर आहे ना. मग आता सांगा मला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो म्हणजे सरळ व्याजचा जो फॉर्म्युला असतो काय असतो P × R × T डिवाइड बाय 100. तर इथे काय होईल सांगा मला P ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 100 नाही सॉरी 1000 दिलेली आहे. नंतर R काय दिले आहे तुम्हाला 7%. नंतर तुम्हाला टाइम किती दिलेला आहे 73 भागीला 365. आता सर्वांना माहित असेल 73 ने जर 365 ला भागलं तर काय होतो 1/5 होतो. 73 5 365 होतो बरोबर आहे ना. म्हणजे इथे काय जाईल 5 ने भाग जाईल. ओके आता काय होईल इथे हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल होईल. इथे काय होईल 5 × 10 मग राहिलं काय तर सिंपल इंटरेस्ट बरोबर काय राहील इथे 2 × 7 बरोबर काय राहील 14. तर हे काय झालं आपलं सरळ व्याज. ओके तर मला सांगा ऑप्शन आहे का आपल्या आन्सर म्हणजे आन्सर दिलेले गेले तर ऑप्शन सी काय आहे राईट आन्सर आहे. काय केलं मी आपल्याला रेट दिलेला होता प्रिन्सिपल दिलेला होता आणि टाइम डेज मध्ये दिलेला होता म्हणजे दिवसामध्ये दिलेला होता त्याला वर्षामध्ये कन्वर्ट केलं कशानी 365 नी. जर तुम्हाला वर्ष जर लीप इयर दिले असेल म्हणजे जो 29 चा राहतो तर 366 ने भागावं लागेल. पण इथे काही म्हणजे दिलेलं नव्हतं म्हणून मी 365 घेतला आणि याला वर्षात कन्वर्ट केलं आणि जो फॉर्म्युला राहतो P × R × T याच्यात व्हॅल्यू पुट केली आणि फायनल आन्सर काढलं. तर किती निघाला 14. ऑप्शन नंबर काय आहे सी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला आहे काय म्हटलं तुम्हाला अशी लहानात लहान संख्या कोणती की त्या संख्येला 7 12 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 राहतो. अशा हे जे प्रॉब्लेम राहतो ह्या प्रॉब्लेम मध्ये काय करावं लागते की अशी जर व्हॅल्यू दिली असली तुम्हाला काय म्हटलंय अशी लहानात लहान संख्या कोणती की त्या संख्येला 7 5 12 ने भाग दिल्या प्रत्येक वेळी बाकी 2 राहते. अशा वेळेस काय करायचं जी 7 12 आणि 5 ही जी व्हॅल्यू राहते ना याचा काय करायचं लसावी काढायचा. काय होतो 7 12 आधी 5 चा याला कशाने भाग जात नाही म्हणजे याचा जो लसावी राहील हा काय राहील याचा गुणाकार असेल बरोबर ना. याला सांगा तिन्ही याला भाग जाते का नाही याचा लसावी काढू शकता का नाही. म्हणून ह्या तिन्ही संख्येला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. काय होते 12 पंच 60 60 गुणिला 7 किती होतो 420 420 होईल ना. मग त्यानंतर काय म्हटलं तुम्हाला अशी लहानात लहान संख्या कोणती की त्या संख्येला 7 12 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 राहील. म्हणजे काय करायचं बाकी म्हणजे समजते तुम्हाला म्हणजे तो शेष राहतो किती राहतो 2 राहतो. मग काय करावं लागेल याच्यात ही अशी संख्या की जी 2 आहे याच्यात ऍड करावं लागेल. तर काय होईल 422 ही ती संख्या आहे जर त्याच्यात 2 ऍड केला म्हणजे तुम्ही जर 422 ला जर 420 ने भाग दिला तर मला सांगा काय होतो 420 एक 420 आणि बाकी किती राहतो 2. म्हणजे बघा म्हणजे जर मी 420 ने जर 422 ला भाग दिला तर माझी जो बाकी किती राहतो 2 म्हणजे ती संख्या कोणती आहे 422 आहे. ओके समजलं ना सर्वांना काय केलं मी एलसीएम घेतला त्याच्यात ते 2 जे आहे ते मी ऍड केला आणि मी ते तुम्हाला दाखवलं जर 420 ने जर तुम्ही 422 ला भाग दिला तर जो बाकी किती राहतो 2 राहतो. तर समजलं काय सर्वांना. ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला
मोबाईल व रेडिओ याच्या किमतीचे गुणोत्तर किती दिले आहे तुम्हाला, म्हणजे मोबाईल, मी याला मोबाईलला एम म्हणून लिहितो, ओके, आणि रेडिओला आर म्हणून लिहितो, ओके, चालेल ना, हो. तर इथे 8 गुणोत्तर 5 दिलेले आहे. नंतर काय म्हटलं आहे तुम्हाला, तर जर मोबाईलची किंमत काय म्हटले तुम्हाला 1400, म्हणजे जर मोबाईलची किंमत किती दिली आहे म्हटले तुम्हाला 1400 रुपये दिली असल्यास रेडिओची किंमत किती, ओके. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला की 1400 कशाची किंमत आहे, मोबाईलची किंमत, म्हणजे 8 ची जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 1400 दिलेली आहे आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे 5 ची. तर काय होईल, इथे जर भाग दिला तर काय होईल, सर्वात प्रथम असा दोन्ही भाग देऊ, 2 8 2 7 14, म्हणजे काय होईल, आणि इथे काय होईल 700 गुणिला 5 भागिला 4, इथे किती होईल, इथे 25 ने जाईल, बरोबर आहे. 25 गुणिला 5 125, 125 साती किती होतो, 7 5 35, हातच्या 3, 7 2 14, 14 3 17, हातचा 1, 7 आणि 1 8, 875 निघतो. कॅल्क्युलेशन आहे, बाकी काहीच नाही आहे. तुम्हाला काय केलं, 2 गुणोत्तर दिला होता मोबाईल आणि रेडिओचा, आणि जे मोबाईलची किंमत होती ती 1400 होती आणि तुम्हाला रेडिओची व्हॅल्यू काढायची होती. जर किती निघाली 875, ऑप्शन मध्ये आहे काय, यस, ऑप्शन नंबर सी हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेलं, काय म्हटलं तुम्हाला, म्हणजे काही हे दिलेले आहे तुम्हाला टर्म्स, काय दिलं, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका, काय हे खंड आहे, आणि ऑप्शन मध्ये काय दिलं तुम्हाला, इंग्लंड हा खंड आहे का नाही, हा देश आहे, चीन देश आहे, जपान देश आहे, तर ऑप्शन डी उत्तर अमेरिका हा काय एक प्रकारचा कॉन्टिनेंटल आहे किंवा खंड म्हणू शकता तुम्ही, ओके. समजलं सर्वांना. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला इथं, ए एम बी गुणोत्तर मध्ये दिलंय झेड एन वाय. तर बघितल्याबरोबरच दिसते आपल्याला काय दिलंय तुम्हाला, ए एम बी गुणोत्तर काय दिलंय तुम्हाला, झेड एन वाय काय दिलेलं आहे, हे जस्ट अपोजिट आहे, बघा अपोजिट दिसतंय ना, हो. तर सेम इथे लावायचं, काय होईल, आयच्या अपोजिट काय असतो आर, एचच्या अपोजिट काय असतो यस, आणि टीच्या अपोजिट काय असतो जी, म्हणजे ऑप्शन काय झालं इथे आर एस आणि जी, ऑप्शन डी काय आहे राईट आन्सर आहे. समजलं ना, काही नाही, इथे ही सिरीज आहे एक प्रकारची दिलेली तुम्हाला, आणि तुम्हाला त्याच्यावर एची व्हॅल्यू काढायला सांगितली होती, आणि सिरीज काय फॉलो करून येईल ती ए च्या अपोजिट, एम च्या अपोजिट आणि बी च्या अपोजिट काय असते, ए च्या अपोजिट जे, बी एम च्या अपोजिट एन, बी च्या अपोजिट वाय, तर आय च्या अपोजिट आर, एच च्या अपोजिट एस आणि टी च्या अपोजिट जी, ओके. समजलं सर्वांना आहे, ओके. नंतर काय दिलं आहे तुम्हाला, 5 गुणिला 3 बरोबर किती दिलेलं आहे 125, नंतर 4 गुणिला 3 64, आणि नंतर दिला 6 गुणिला 3 बरोबर किती, काही दिसते का इथे, काय लॉजिक लागू शकते, 5 गुणिला 3 काय होतो 15, म्हणजे इथे जे गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. काय केलं तर 125 पर्यंत जाऊ शकता. मला सांगा ही दोन्ही व्हॅल्यू पाहून तुम्हाला काही दिसते का, कशाचा क्यूब दिसते का, म्हणजे कशाचा घन दिसते काय, हो. तर बघा इथे बघा 5 चा जर क्यूब केला मी तर किती होतो 125, सेम इथे 4 चा क्यूब केला तर काय होतो 64, नंतर इथे जर 6 चा क्यूब केला तर काय होईल 216. तर ऑप्शन आहे का, ऑप्शन सी काय आहे राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. इथे काय दिलंय तुम्हाला 5 2 आणि 21, नंतर काय दिलेलं आहे 3 4 आणि 36, नंतर काय दिलेलं आहे 8 2 आणि x दिलेला आहे. बघा काय पॅटर्न फॉलो करतो. अशी केव्हाही सिरीज जर बॉक्स मध्ये आली असेल तर काय करायचं, छोट्या जी व्हॅल्यू राहते त्याच्याकडून मोठ्या व्हॅल्यूकडे जायचं. मला सांगा आता 21 जर आणायची असेल तुम्हाला इथे तर काय होईल 5 2 10, काय होईल 10 च्या अपोजिट 2 केले प्लस 1 केला तर काय होईल 21. बघू इथे होते का, तर 4 3 12
12च्या ऑपोजिट 24 प्लस 1 25, म्हणजे हे जे पॅटर्न आहे इथे फॉलो होऊन राहिला नाही. नेक्स्ट बघू पुढचा पॅटर्न दुसरा फॉलो होते गेलो. 5 2 किती होतो 7, बरोबर आहे. मग 7ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल 21. आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट याला फॉलो करतो का तो 4 आणि 3 किती होतो 4 आणि 3 7. ओके सॉरी इथे काय होईल इथे काय दिलेलं आहे तुम्हाला. सॉरी थोडंसं लिहिताना मिस्टेक झालेली होती. इथे 8 होता. ओके काय दिलेलं तुम्हाला 8 + 4 किती दिले तुम्हाला 8 आणि 4 किती होतो 8 आणि 4 होतो 12. मग 12 गुणिले 3 केलं तर काय होतो 36. म्हणजे जो पॅटर्न इथे फॉलो होऊ राहिला तो फॉलो पॅटर्न इथे पण फॉलो होईल. नंतर इथे काय होईल 8 अधिक 2 किती होतो 10. 10 गुणिले 3 30, बरोबर आहे. म्हणजे जे फायनल आन्सर आहे ते किती दिलेलं आहे 30. आणि ते ऑप्शन मध्ये नाही आहे तर एक ऑप्शन डी 30 हे जे काय सेम पॅटर्न फॉलो करत आहे. 5 आणि 2 7 आणि 7 गुणिले 3 21. 8 आणि 4 12 नाही 8 आणि 4 12 होत होतं, बरोबर आहे ना. 12 गुणिले 3 8 आणि 4 प्लस 12 आणि 12 गुणिले 3 केलं तर किती होतं ते 36. नेक्स्ट मग काय होईल सेम पॅटर्न इथं फॉलो होईल. 8 आणि 2 10, 10 गुणिले 3 30. ओके तर काय झालं 30 काय आहे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आपल्याला एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराने किती 54% मत मागितले. तर समजा कन्सिडर करू की बा मतदान किती असते 100%. त्याच्यातलं काय केले म्हणते एकाने 54% मतं मिळवले तर हारणाऱ्याला किती मिळाले असेल 46, बरोबर आहे ना. तर काय होईल मला सांगा ह्या दोघांचा डिफरन्स किती होईल. जर म्हणजे विजयी माणसाला म्हणजे जे विजयी झाला त्याला 54% मतं मिळाले आणि जो हारला आहे त्याला किती मिळाले 46 मिळाले आणि तो काय म्हणते 7200 मतांनी विजयी झाला म्हणते. म्हणजे काय होईल ह्या दोघांचा डिफरन्स सांगा मला किती फरक आहे या दोघांमध्ये 4 आणि 4 8. म्हणजे तुम्हाला जे 8 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 7200 आणि काय होईल मग 8 9 72, बरोबर आहे. म्हणजे काय होते टोटल जी ही दिलेली होती एकूण लोकसंख्या ती किती झाली 90,000. म्हणजे एकूण मतदाराची संख्या किती होती 90,000. काय दिलेलं होतं 100 मी कन्सिडर केलं होतं की बा 100% लोकसंख्या राहते ना मतदान करताना. तर त्याच्यापैकी 54% जो विजयी मतदार होते त्याला मतदान पडलं आणि जो लॉस हारला त्याला 46% पडलं. आणि ह्या दोघांच्या अंतर तरी तो काय म्हणते 7200 मतांनी विजयी झाला. कोण हा विजयी झाला. मग काय होईल या दोघांचा डिफरन्स किती 8 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 7200. याच्यावरून काय केलं मला किती मिळाली 900 आणि टोटल संख्या किती होती 100 म्हणून किती झाली टोटल 90,000. ओके समजलं एवढं. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय दिलेलं आहे तुम्हाला एका बॉक्सची लांबी 10 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर बॉक्सची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. इथे किती दिलेली आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर आहे. तर त्या बॉक्सचे क्षेत्रफळ जर 400 आहे तर त्या बॉक्सची जाडी मग काय असते बॉक्सची जी क्षेत्रफळ असते काय असते लेंथ गुणिला ब्रेड गुणिला हाईट असते, बरोबर आहे. म्हणजे इथे उंची काढायची होती आपल्याला. तर काय होईल बॉक्सचे जे क्षेत्रफळ राहते ते काय राहते L × B × H, बरोबर आहे. इथे काय दिलं तुम्हाला लांबी दिलेली आहे ब्रेड दिली आहे आणि हाईट काढायला सांगितली आहे. तर आणि क्षेत्रफळ किती दिलं आहे 400 दिलेले आहे. तर काय होईल 50 ने जर 4 ला गुणलं तर किती होईल 8. म्हणजे त्याची जी हाईट झाली ती किती झाली 8 सेंटीमीटर. ओके ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे दिलेलं पहिल्या 8 क्रमवार समसंख्येची बेरीज. याचा फॉर्म्युला काय असतो जर तुम्हाला पहिल्या 8 क्रमवार संख्येची जर बेरीज काढायला सांगितली असेल तर काय असतो फॉर्म्युला n × n + 1. तर काय असतो n ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे नंतर 8 + 1 बरोबर काय होतो 8 × 9 किती होतो 72. ओके तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही
प्रथम 8 जी क्रमवार सम संख्या आहे याची काय करू शकता, बेरीज. ही किती मिळाली, 72. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला एन आर पी. तर मित्रांनो बघा, एन पी आर टी काय दिलेलं आहे, एन नंतर पी, पी नंतर आर, आर नंतर टी, म्हणजे दोन दोन वाढत आहे व्हॅल्यू. टी नंतर काय व्ही. मग बरोबर आहे ना, अल्फाबेट सिरीज लक्षात आहे सर्वांच्या. ओके, तर बघा काय आहे आन्सर, व्ही. ऑप्शन नंबर बी काय आहे, राईट आन्सर आहे. काय अल्फाबेट सिरीज आहे, व्हॅल्यू दोन दोन वाढत आहे. जर टी नंतर 2 वाढवले 20, 20 नंतर 2 22, 22 ही कशाची व्हॅल्यू असते, प्लेस व्हॅल्यू, ही व्ही ची असते. म्हणून आन्सर बी काय झालं, राईट आन्सर झालं. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. मित्रांनो प्रॉब्लेम नंबर आहे 21. तर काय दिलेलं आहे, 4 चा पॉवर 3 भागिला 4 चा पॉवर 2. ओके, तर सांगा हे सर्वांना समजते काय. जर एक कॉन्सेप्ट असतो, ए चा पॉवर सपोज y आहे आणि a चा पॉवर इथे z आहे. जर याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय होतो, हा z जर वरती न्यायचा असेल तर काय होतो, y - z होतो. बरोबर आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे. आणि आता सांगायची वेळ नाही आहे कारण की हा मॉक टेस्ट आहे आपली चालू. तर काय होईल सांगा मला, इथं 4 एक कॉमन आहे आणि जर मी 2 ला वरती नेलं तर काय होईल, 3 चा पॉवर 4 चा पॉवर 3 - 2 होईल. मग इथे काय होईल, 4 3 मधून 2 गेला 1 राहतो. मग 4 चा पॉवर 1 काय होतो, 4 चा पॉवर 1 काय होतो, 4च होतो. बरोबर आहे ना, म्हणजे फायनल आन्सर काय आपलं ए काय होईल, 4च होईल. बरोबर आहे ना. काय केलं मी, 2 ला वरती न्यायचं होतं, 2 ला जर वरती नेलं तर ते मायनस होतो. म्हणून 3 मधून 2 गेला किती राहतो, 1. म्हणून 4 चा पॉवर 1 काय होतो, 4च राहतो. बरोबर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय वळू. काय दिलंय तुम्हाला, दर साल दर शेकडा 10% दराने 2300 रुपयाचे मुद्दल 2 वर्षाने चक्रव्याज किती मिळेल. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, रेट दिलेला आहे 10% आणि प्रिन्सिपल दिलेला आहे 2300. ओके, आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे, म्हणजे कंपाऊंड म्हणजे चक्रव्याज काढा. ओके, ते कंपाऊंड. तर काय मला सांगा, सर्वात प्रथम 10% ला तुम्ही कसे लिहू शकता, 1/10 लिहू म्हणजे 10 भागिले 100 लिहायचं ना, म्हणजे काय होईल 1/10. म्हणजे हे काय झालं तुमचं, हे झालं प्रिन्सिपल, म्हणजे काय झालं मूळ किंमत झाली. आणि हे काय झालं चक्रव्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट झाला. मग काय म्हणताय, किती वर्षांनी वाढत आहे, 2 वर्षांनी. म्हणजे टाइमही दिलाय तुम्हाला इथे, 2 वर्षांनी वाढत आहे. ओके, मग प्रथम वर्षी काय होईल, 10 किती होता, 10 होता आणि वाढला कितीने, 1 ने. म्हणजे फर्स्ट इयरला काय होईल 10 ते 11. ही काय झाली, एक रेशो मेथड आहे. फॉर्म्युला जो फॉर्म्युला आहे तो यूज करता, ही एक बेस मेथड आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा आन्सर लवकर निघेल. नेक्स्ट इयरला काय होईल, हे ते एका वर्षाचं झालं. सेकंड इयरला पण सेम होईल, काय होईल 10 चे 11 होईल. मग इथे मल्टिप्लाय करायचं, काय होईल 10 गुणिले 100, 11 गुणिले 11 काय होईल 121. मग हा काय झाला तुमचा, हा झाला प्रिन्सिपल आणि हा काय झाला अमाऊंट. ओके, पण तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रव्याज. मग कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय असतो, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल असतो. अमाऊंट किती दिलाय तुम्हाला, 121 मायनस 100, इथे काय होईल 21. म्हणजे तुम्हाला 21 ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि दिली प्रिन्सिपल किती दिला तुम्हाला, 2300 भागिला 100 आणि काढायला काय सांगितलं होतं 21. तर काय होईल 0 0 कॅन्सल होईल. 21 त्रिक किती होतो 63, राहिले किती 6, 21 दोन्ही किती होतो 42, 42 आणि 6 48. म्हणजे तुमचं जे चक्रवाढ निघालं ते किती निघालं 483. ऑप्शन डी हे काय आहे, राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलं तुम्हाला, नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला अंडर रूट मध्ये 324 गुणिला 144 भागिला 64. तर काय करायचं, इथे भाग जातो, इथे सिंपली भागाकार करायचा. सर्वात प्रथम भागाकार करायचा. काय होईल मला सांगा, 8 ने इथे भाग जातो का,
किंवा 8 किती होतो 64 होतो आणि इथे किती जातो 18 बरोबर आहे. मग इथे काय होईल इथे भाग जातो का पूर्ण अजून भाग जातो कशासाठी 2 9 18 आणि 2 4 8 इथे जातो पुन्हा भाग इथे किती जातो 4 8 32 आणि 4 1 4. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होतो 81 वर्गमूळाच्या बाहेर काढला तर 9 आणि जर 9 ला वर्गमूळाच्या बाहेर काढला 3 तर फायनल आन्सर किती निघतो 27. ओके याच्यात काही सांगण्याजोगतं आहे नाही हे काय आहे इथे कॅल्क्युलेशन आहे फक्त. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय दिलं आहे तुम्हाला एका ट्रेनची जी वेग आहे म्हणजे ती किती दिलं आहे तुम्हाला 108 किलोमीटर पर आवर दिलेला आहे बरोबर आहे. आणि टाइम किती दिला आहे तुम्हाला 11 सेकंद दिलेला आहे. तर ट्रेन तर ती म्हणजे डिस्टन्स काढायला सांगितलंय सरळ. ओके तर काय होतो डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो स्पीड इंटू टाइम. इथे काय दिलं तुम्हाला 108 पण इथे बघा प्रत्येक इथे तुम्हाला किलोमीटर मध्ये दिलेला आहे आणि टाइम सेकंद मध्ये दिलेला आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सगळी मीटर मध्ये दिलेली आहे. ओके तर काय करा सर्वात प्रथम याला मीटर मध्ये कन्वर्ट करा. काय होईल 5/18 गुणिला 11 काय होतो 18 पंचे 90 18 सका 108 गुणिला काय 6 गुणिला 5 गुणिला 11 बरोबर काय होईल 6 पंचे 30 गुणिला 11 बरोबर किती होईल 330. हाय का ऑप्शन मध्ये हो हाय ऑप्शन मध्ये 340 झालं 330 आहे काय होईल राईट ऑप्शन डी. काय केलं मी 108 गुणिला 5/18 केलं म्हणजे त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं काय होईल तर किती होतो 18 सका 108 म्हणजे 30 मीटर पर सेकंद होतो. म्हणून काय केलं मी 30 गुणिला 11 किती होतं 330. ऑप्शन नंबर डी काय आहे राईट आन्सर आहे. आणि लास्ट प्रॉब्लेम आहे जर एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे म्हणजे रेडियस जर तुम्हाला 14 सेंटीमीटर म्हटलं आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतो आठवते काय असतो पाय आर स्क्वेअर. इथे काय असतो 22/7 गुणिला 14 गुणिला 14 बरोबर आहे ना. मग इथे काय होईल 7 दोन्ही 14 14 दोन्ही 28 28 दोन्ही काय होतो 56 गुणिला 11 बरोबर काय होतो 6 6 5 11 राहिला कॅरी 1 616. हे काय झालं वर्तुळाचे क्षेत्रफळ. काही नाही करायचं व्हॅल्यू पुट करायची आणि मल्टिप्लिकेशन करायचं हे काय आणि तुम्हाला फायनल व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे फायनल आन्सर किती निघालं 616. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे 25 क्वेश्चन होते मॅथचे ते कंप्लीट झालेले आहे. आणि इथे काय करू ही जी मॉक टेस्ट आहे इथे स्टॉप करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त वॉच करायचा प्रयत्न करा. थँक्यू.